मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ, तर यामध्ये आता 4 तारखेला आझाद मैदान येथे मोर्चाचे नियोजन केलेले आहे। तर मोर्चाचे नियोजन करणारे माननीय हरिभाऊ राठोड तर यांनी विद्यार्थ्यांना ज्याही निवेदन केलेले आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण संपूर्ण अपडेट बघितल्या होत्या। तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोर्चामध्ये हजर राहायचं आहे, कारण मागच्या मोर्चामध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे जेही मोर्चावर लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नव्हतं। त्यामुळे यावेळेस विद्यार्थी म्हणजे जेही 1,10,000 विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत असेल तर त्यांचा जो कालावधी आहे हा कोणाचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे, कोणाचा मार्चमध्ये, तर कोणाचा एप्रिल महिन्यामध्ये जो कालावधी आहे संपणार आहे। त्यामुळे कालावधी संपायच्या अगोदर आपल्याला सरकारकडून आपल्याला कार्यकाळ वाढ आणि आपले जेही निवेदन दिलेले आहे, आपण आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहे। कारण आपल्या ज्याही मागण्या होत्या सरकारपुढे ह्या होत्या की कार्यकाळ हा आपल्याला वाढवून पाहिजे, त्यानंतर सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण आणि त्यानंतर जे वेतन आहे हे वेतन खूपच कमी असल्यामुळे ज्या वेतनामध्ये वाढ सुद्धा पाहिजे। तर यामध्ये जे निवेदन आहे हे ऑलरेडी देण्यात आलेले आहे, परंतु जो लास्ट मोर्चा होता त्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही आहे। आणि यामध्ये माननीय हरिभाऊ राठोड यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट झालेली आहे, त्यांना संपूर्ण जेही निवेदन दिलेले आहे किंवा जोही आपला विद्यार्थ्यांबद्दलचा जोही प्रश्न होता हा त्यांच्यासमोर मांडलेला आहे, तर त्यांना याबद्दल संपूर्ण माहिती ऑलरेडी आहे। त्यामुळे 4 तारखेला जर जास्तीत जास्त विद्यार्थी हजर राहिले तर यामध्ये जेही सर्व मंत्री आहेत आपले हे सर्व मुंबईमध्येच असणार आहे। त्यामुळे जर हा मोर्चा मोठा झाला तर यामध्ये सर्वांचे लक्ष मोर्चावर येणार आणि यामध्ये ज्याही आपल्या मागण्या आहे ह्या मान्य होण्यास अजून जास्त प्रतिसाद मिळू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी 4 तारखेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर राहायचं आहे, कारण माननीय हरिभाऊ राठोड यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की 4 तारखेच्या मोर्चामध्ये जर प्रतिसाद मिळाला नाही तर आपण साखळी उपोषण करणार आहे। आणि हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण जेही लाईव्ह व्हिडिओ होता तो आपण दाखवला होता, त्यामध्ये ज्या ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेल्या आहेत त्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांना सध्या संपूर्ण ज्या अपडेट आहे यावर लक्ष ठेवणं आहे आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या करणं आहे। कारण जिल्ह्याच्या ठिकाणी जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांच्या संपर्कात राहायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना, जेणेकरून संपूर्ण अपडेट त्यांच्यापर्यंत आल्यानंतर ते ज्या प्रकारे तुम्हाला सांगतील त्या प्रकारे आपल्याला मुंबई येथे हजर राहायचं आहे। तर 4 तारखेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोर्चामध्ये हजर राहायचं आहे, कारण यामध्ये जे आपल्या पाठीशी उभे माननीय हरिभाऊ राठोड यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे। कारण मोर्चा हा मोठ्या प्रमाणात दिसायला पाहिजे आणि आपल्या ज्याही मागण्या आहे ह्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, कारण कार्यकाळ संपायच्या अगोदर आपल्याला सरकारकडून आपल्या ज्याही मागण्या होत्या ह्या मान्य करून घ्यायच्या आहेत। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।